नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या गेल्या 2-3 दिवसापासून जी चर्चा जोरात सुरू आहे, अगदी माध्यमांमध्ये सुरू आहे, लोकांमध्ये ही चर्चा आहे आणि लोकांना सुद्धा या बाबतीमध्ये या बातम्या ऐकून अस्वस्थ वाटत आहे. आणि ती बातमी आहे ती म्हणजे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. अनेक गोष्टी घडत आहेत, अनेक खलबतं सुरू आहेत आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार या काल दिल्लीला तातडीनं गेलेल्या आहेत. काल रात्री त्या दिल्लीत पोहोचल्या आहेत. आज दिवसभर ते काही नेत्यांची गाठीभेटीसुद्धा घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील ते भेट घेणार आहेत. एक लक्षात घ्या, सध्या गेल्या 2-3 दिवसापासून याच बातम्या आपण ऐकतोय. आता खरात वगैरे या बातम्या बाजूला पडल्या आहेत. आता लोकांचं असं म्हणणं आहे त्या खरातला एकदा काय ती कठोरातली कठोर शिक्षा द्या आणि हा विषय बंद करा. त्यामुळे आता खरात हा विषय केवळ बातम्यांमध्ये येण्यापुरता शिल्लक राहिला आहे. पण सध्या लोक चर्चा करतायत ती म्हणजे राष्ट्रवादीतल्या अस्वस्थतेची. ही अस्वस्थता का आहे आणि सुनेत्रा पवार ज्या दिल्लीमध्ये गेलेल्या आहेत यामागचं नेमकं कारण काय आहे? कारण असंही म्हटलं जात आहे की सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावरनं आल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये अनेक मोठे बदल होऊ शकतात. आणि याच्यामध्ये आजच संजय राऊतांनी जे भाष्य केलं आहे ते तर आणखीन गंभीर आहे. म्हणजे तसं घडूच नाही आहे खरं तर, पण संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार जर का आपण त्याच्याकडे बघायला गेलं तर फार विचार करायला लावणारी गोष्ट आहे. पण या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय की सुनेत्राताई पवार या अत्यंत सक्षमतेने म्हणजे जरी त्या बोलत नसल्या तरी एक बॅलन्स ठेवून योग्य तो निर्णय घेत आहेत आणि त्या नक्की आपल्या पक्षाला या सगळ्यातनं बाहेर काढतील हेही तितकंच नक्की आहे. पण नेमकं घडलंय काय? सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये का गेलेल्या आहेत? सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये गेलेल्या आहेत याचं कारण म्हणजे आता एक तर मुळामध्ये पोटनिवडणूक आहे जी एप्रिलमध्ये होऊ घातलेली आहे. 23 एप्रिलला पोटनिवडणूक होती आहे. या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली जाईल. वाटत होतं ती बिनविरोध होईल, परंतु तसं होताना आत्ता तरी दिसत नाही आहे. कारण 2 पक्षांनी तिकडे आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. जरी असं असलं तरीही सुनेत्रा पवार यांचा विजय जो आहे तो सुकर होईल याबद्दल कोणतीही शंका नाही. कारण एक तर मुळामध्ये अजितदादांच्या आता पश्चात सुनेत्राताई ही निवडणूक त्यांना लढवावी लागते. त्यामुळे तो सहानुभूतीचा भाग आहे. आणि आत्तापर्यंत बारामतीमध्ये ज्या पद्धतीने अजितदादांचं काम राहिलेलं आहे तो एक त्यातला सगळ्यात मोठा बेनिफिट हा सुनेत्राताई पवारांच्या मागे निश्चित असणार आहे. त्यामुळे तो काळजीचा फार भाग नाही आहे, पण त्या बाबतीमध्ये ते बोलत आहेत. दुसरी गोष्ट, पक्षामध्ये जे सध्या अस्वस्थता आहे आणि पक्षामध्ये ज्या पद्धतीने यांनी सुनील तटकरे असतील किंवा पटेल असतील यांनी ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जे पत्रक दिलेलं आहे या पत्रावरनं सुनेत्राताईंनी जे आत्ता एक पत्र गेल्या 8 दिवसापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेलं आहे या पत्रावरनं या 2 व्यक्तींमध्ये आणि या 2 व्यक्तींच्या अनुषंगाने त्यांच्या ज्या जवळचे सगळे त्यांचे सहकारी आहेत त्यांच्यामध्ये जी अस्वस्थता पसरली आहे ती देखील अमित शहांच्या कानावर टाकणं हे फार गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे प्रफुल्ल पटेल आहेत, सुनील तटकरे आहेत, हे अमित शहांच्या तसे खूप जवळचे आहेत आणि त्या बाबतीतलंच अनुषंगाने हे पत्र आहे. त्यामुळे ही अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेचं मागचं एक आपण जर कारण बघायला गेलो तर अस्वस्थतेचं कारण असं आहे की राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडलेले आहेत. एक गट जो आहे त्यांना असं वाटतंय की सुनेत्राताई पवार या कुणाच्या दबावाखाली पक्ष चालवत आहेत का? म्हणजे तो दबाव कुणाचा? तर तो सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा दबाव आहे आणि या दबावाच्या खाली ते पक्ष चालवत आहेत असा मानणारा, म्हणजे त्यांना हेच म्हणायचं आहे की सुनेत्राताई याच आमच्या नेत्या आहेत, सुनेत्राताई यांनीच पक्षाचं अध्यक्ष व्हायला पाहिजे होतं. हा पहिल्यापासूनचा आग्रह या गटाचा राहिलेला आहे आणि अध्यक्षपदानंतर सुनेत्राताई या फारशा बोलत नाही आहेत.
आणि त्यामुळे या लोकांना असं वाटायला लागलं की सुनेत्राताई पवार या कोणाच्या दबावाखाली आहेत का, दबावाखाली ते पक्ष चालवत आहेत का, आणि काय निर्णय मात्र तिकडे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हेच घेत आहेत का. आणि त्यामुळे एका गटामध्ये ती अस्वस्थता होती. दुसऱ्या गटाला याच्यामध्ये ज्या पद्धतीने कामकाज करायचं होतं, जे की आत्ता सुनेत्राताई पवारांनी ज्या पद्धतीनं एक पत्र निवडणूक आयोगाला दिलेलं आहे ते पाहता त्यामुळे ती एक अस्वस्थता आहे. आता ते पत्र म्हणजे काय आहे, तर जे पत्र आधी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी जे घाईघाईमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेलं होतं ते पत्र असं होतं की त्याच्यामध्ये आपण बघितलंय की कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आहेत, आणि त्याच्यामध्ये असं होतं की म्हणजे त्यांचा डाव असा होता असं बोललं जात आहे. काही त्याच्यामध्ये तज्ज्ञ बोलत आहेत, काही बातम्या देखील तशा पद्धतीच्या आहेत की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना सुनेत्रा पवारांना एक नामधारी अध्यक्ष म्हणूनच बसवायचं आहे, बाकी निर्णय क्षमता ही सगळी आपल्याकडे असेल. आणि त्या पद्धतीचंच ते पत्र होतं की ज्या वेळेला अध्यक्ष नसतील, अध्यक्ष उपस्थित नसतील, त्यावेळेचे सगळे निर्णयाचे अधिकार हे यांच्याकडे प्रफुल्ल पटेलांकडे असतील, सुनील तटकरेंकडे असतील, अशाचं ते पत्र होतं जे त्यांनी अत्यंत घाईघाईमध्ये दिलेलं होतं. आणि तीच भीती होती राष्ट्रवादीतल्या काही गटाला. पण सुनेत्रा पवारांनी या सगळ्या हालचाली वेळीच ओळखलेल्या आहेत, आणि सुनेत्रा पवार आपल्याला पहिल्यापासूनच आपण बघतोय ते अत्यंत शांत संयमी पद्धतीनं त्यांची वाटचाल करतायत. म्हणजे खरं तर आपला नवरा गेल्यानंतर, अजितदादा गेल्यानंतर जे काही दुःख आहे ते त्यांच्यावर प्रचंड आहे. असं वाटलं होतं की अजून काही काळ त्यांना द्यावा लागणार आहे, पण सुनेत्रा पवारांनी खूप आधीच पक्षाची कमान आपल्या हातामध्ये घेतलेली आहे, आणि आता ते हळूहळू निर्णय घ्यायला लागलेत. पण जे निर्णय घ्यायला लागलेले आहेत ते मात्र धडाडीचे निर्णय आहेत, आणि याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या पद्धतीने दिसू शकतात. ते म्हणजे त्यांनी जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी सगळी कार्यकारिणीतली लोक कोण आहेत ही त्यांनी सांगितलेली आहेत. पण एक लक्षात घ्या, त्यांनी स्वतःच्या नावापुढे राष्ट्रीय अध्यक्ष असं लिहिलेलं आहे, पण प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे कोणतंही पद दिलेलं नाही, सुनील तटकरेंच्या नावापुढे कोणतंही पद त्यांनी दिलेलं नाही आहे. याचाच अर्थ पुढचा जो काही खेळी असणार आहे ती काय असणार आहे हे आपल्याला लक्षात येत आहे. सध्या पार्थ पवार सुद्धा राष्ट्रीय राजकारणामध्ये आता सक्रिय होत आहेत, जय पवार सुद्धा सक्रिय होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पार्थ पवार हे जेव्हा खासदारकीची शपथ घेतील त्यानंतर ते खऱ्या अर्थाने या सगळ्यामध्ये ॲक्टिव्ह होताना सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. पण सध्या या अस्वस्थता जी आहे ती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते. दुसरा जो निर्णय घेतलेला आहे सुनेत्रा पवारांनी, तो निर्णय घेतलेला आहे म्हणजे आपल्याला आठवत आहे डिझाईन बॉक्स नावाची जी कंपनी आहे, जी अजित पवारांनी आधी त्या कंपनीला अपॉइंट केलेलं होतं. त्या कंपनीनी पक्षाची सगळी स्ट्रॅटेजी ठरवायची, काय पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं या पद्धतीची सगळी आखणी त्या कंपनीकडे होती, आणि काही कोटी रुपये त्या कंपनीला देऊ केले होते. ही सगळी चर्चा झाली. या डिझाईन बॉक्स कंपनीचे जे नरेश अरोरा आहेत यांचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते सुनेत्रा पवार यांनी रद्द केलेलं आहे. म्हणजे पुढे आम्ही विचार करू द्यायचं का नाही, कारण आत्तापर्यंत अशा पद्धतीचं जे काम आहे डिझाईन बॉक्सचं ते फार समाधानकारक नाही आहे, अशी एक त्याच्यामध्ये मांडणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे दोन निर्णय जे आहेत जे सुनेत्रा पवारांनी घेतलेले आहेत ते अत्यंत मोठे निर्णय आहेत. म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाला जे पत्र दिलंय त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्या पुढे कोणतीही पदं ही त्यांनी दिलेली नाही आहेत. त्यामुळे एक लक्षात घ्या, ही आता त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, हे सगळे अजितदादांच्या जवळचे सहकारी, म्हणजे अत्यंत जवळचे सहकारी की ज्यांनी अजितदादांना पहिल्यापासून साथ दिलेली आहे वगैरे वगैरे सगळं. पण एक लक्षात घ्या, आता अजितदादा नाही आहेत, आता सुनेत्रा पवार या सगळ्या पक्ष पुढे नेणार आहेत. तेव्हा अजितदादांच्या जवळचे असणारे सहकारी हे सुनेत्रा पवारांच्याही जवळचे सहकारी होतीलच असं गृहीत धरण्याचं काही कारण नाही आहे. त्यांचे कोणीतरी दुसरे असतील सहकारी की जे त्यांना यापुढच्या काळामध्ये पुढच्या खेळामध्ये ते पुढे येतील. त्यामुळे आत्ताची अस्वस्थता ही दोन्ही बाजूनी आहे. सुनेत्राताई पवारांच्या गटातल्या लोकांना आत्तापर्यंत असं वाटत होतं की सुनेत्रा पवार या दबावातनं पक्ष चालवत आहेत, त्यामुळे त्यांची अस्वस्थता होती. आणि आता या गटातल्या सुनील तटकरे आणि
प्रफुल्ल पटेल गटातल्या लोकांना आता हा धक्का बसलेला आहे की यापुढच्या काळामध्ये आता सुनेत्रा पवार यांच्या मर्जीतले ही लोक नसतील. कारण एक लक्षात घ्या, शेवटी यांचे म्हणजे पटेल असतील, तटकरे असतील, यांच्याबरोबरचे जे काही आमदार असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे यांच्यावर अवलंबून असतात की यांचं जर का भलं झालं तर हे लोक आपल्याला निवडणुकीचं उमेदवारी देतील, आपलं भलं करतील, आपल्यापर्यंत निधी येईल. या सगळ्या या गोष्टींची एक चेन असते. आता या लोकांना जेव्हा डावललं जाईल पक्षातनं, तेव्हा आपलं काय होणार, ही देखील एक अस्वस्थता दुसऱ्या बाजूनी आपल्याला बघायला मिळते. एक तिसरी अस्वस्थता अशी आहे ती, आणि ती अत्यंत स्वाभाविक आहे, की सध्या पक्षाकडे अर्थ खातं नाही आहे. त्यामुळे जे आमदार आहेत त्या आमदारांना निधीच्या बाबतीमध्ये एक प्रश्न पडलेला आहे की ज्या पद्धतीने अजितदादा भांडून तो निधी आपल्याकडे आणायचे किंवा अजितदादांना नुसतं सांगितलं तरी निधीची काळजी नव्हती, पण आता आपल्याकडे अर्थ खातं नाही आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या निधींच्या बाबतीमध्ये कशी पावलं उचलतात या बाबतीमध्ये आमदारांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. आणि आता आपण संजय राऊतांवर येऊयात. संजय राऊतांनी या सगळ्याला घेऊन जे विधान केलेलं आहे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे अजितदादांचे सहकारी. नव्या रचनेमध्ये सुनित्राताई पवारांचे ते सहकारी असतीलच असं नाही, पण मी एक तुम्हाला खात्रीनं सांगेन की भविष्यामध्ये हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपामध्ये विलीन. राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये अशा पद्धतीची काही अस्वस्थता आहे का, हे देखील बघावं लागणार आहे. दुसरी एक अस्वस्थतेचं कारण ते म्हणजे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या गटातल्या लोकांचं आहे, ते म्हणजे विलिनीकरणाला घेऊन, की जर विलिनीकरण झालं तर या विलिनीकरणानंतर सुनेत्रा पवार यांच्या हातामध्ये पक्षाचे निर्णय किती राहतील, हा देखील या गटामध्ये एक अस्वस्थ करणारा पक्ष आहे. आणि विलिनीकरणाची तर चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. कालच आपण त्याच्यावर व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळे विलिनीकरण आगामी काळामध्ये होण्याची शक्यता ही दाट आहे. असं सगळं स्थिती असताना आता या सगळ्या प्रश्नांमधनं सुनेत्रा पवार या कशा पद्धतीने आपल्या पक्षाची वाटचाल करतायत, आपल्या पक्षांमध्ये असणाऱ्या या अडचणी त्या कशा दूर करतायत आणि या अडचणींमधनं आपल्या पक्षाला कसं बाहेर काढतायत, हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे काही काळ आपल्याला निश्चित वाट बघावी लागेल. पण सुनेत्राताई पवार दिल्लीवरनं आल्यानंतर मात्र पक्षामध्ये अनेक मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.